फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेएच। आज इथे तुम्ही बघू शकता मी खूप सुंदर असा हा पोंचो शिवून रेडी केलेला आहे। हा खूप स्टायलिश आणि विंटर मध्ये तर खूपच जास्त चालतो। हा तुम्ही जीन्स वरती, टॉप वरती किंवा साडी वरती सुद्धा वेअर करू शकता। खूप सुंदर असं दिसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात पडलेल्या शॉल पासून, स्टोल पासून तुम्ही हे रिक्रिएशन करू शकता आणि खूप सुंदर असं हे दिसतंय। तुम्ही इथे बघू शकताय। आपण याचाच व्हिडिओ आज बघणार आहोत की किती सिंपल पद्धतीने हे शिवलेलं आहे। अगदी ज्याला काहीच येत नाही शिलायचं तो सुद्धा हे शिवू शकतो, कारण फक्त 2च शिलाया करायच्या आहेत आणि तुमचा स्टोल, तुमचा शॉल रियूज होणार आहे, ते पण एकदम स्टायलिश लुक। व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक छोटीशी कमेंट करा म्हणजे। तर चला मग बघूयात आपण याचं मी कटिंग आणि स्टिचिंग कसं केलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला अशा पद्धतीने शॉल किंवा स्टोल तुमच्याकडे जे काही आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला डबल फोल्ड करून ठेवायचं आहे। त्यानंतर मधून कात्री मारून त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। आता एक पदर जो आहे तो व्यवस्थित असा अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावरती दुसरा हा जो पदर आहे जो रुंदीला कमी आहे त्या साइडने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। आता ते स्टिच झाल्यानंतर जो खालचा पदर आहे तो अशा पद्धतीने याला स्टिच करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता अशी टिप मारायची आहे आपल्याला। व्हिडिओ जर तुम्हाला फास्ट वाटला तर थोडंसं स्लो करून बघा फ्रेंड्स, पुन्हा बघा। आता इथे जो वरचा साइड आहे तो खूप कमी उरलेला आहे, त्यातून डोकं जाणार नाही म्हणून मी थोडासा अजून कट करून घेतलाय। 5-5.5 इंचावर तुम्ही कट करू शकता। आता इथे तुम्ही गळ्याची पट्टी लावून याच्यामध्ये नॉट टाकून थोडं आणखीन स्टायलिश बनवू शकता, पण मी इथे जस्ट एक डबल फोल्ड मारलेला आहे आणि आपला जो पोंचो आहे तो रेडी झालाय। अगदी बघा तुम्ही, अगदी 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि हे बघा पोंचो रेडी झालेला आहे। आता तुम्ही हा वेअर करू शकता।